मित्रांनो बघा, जे असे मित्र आहेत त्या लोकांनी ट्रेडिंग तर ऑलरेडी स्टार्ट केलेलं असेल किंवा बरेच लोक आजपर्यंत एका लूपमध्ये फसवत आलेले आहेत. तो म्हणजे मनी मॅनेजमेंट आणि सायकोलॉजी मॅनेजमेंटचा लूप. ठीक आहे. सो आता बऱ्याच लोकांचे कमेंट पण आले की सर कॅपिटलचा आणि या गोष्टींचा लॉजिक कसं असेल किंवा आपण जे काही ट्रेडिंग करतोय त्यामध्ये सायकोलॉजीचा काय रोल प्ले होतो. तर बघा, तुम्ही शेअर मार्केटमध्ये या, फॉरेक्स मार्केटमध्ये या, कोणत्याही या, आता स्पेसिफिकली आपण या ठिकाणी जो बघणार आहे आज, तो फक्त ट्रेडिंगचा विषय बघणार आहे. मी कोणतंही इन्व्हेस्टमेंट असेट, कोणतेही क्रिप्टो असेट यामध्ये अजिबात पडत नाही. मी फक्त त्या तुम्हाला घेऊन येतोय ते म्हणजे ट्रेडिंगच्या असेटमध्ये, म्हणजे स्पेक्युलेशन मार्केटमध्ये. आता कोणतं, तर फॉरेक्स मार्केट. नॉर्मली लोकांचा कल ट्रेडिंगमध्ये जास्त कशामध्ये, फॉरेक्सला. सो हे फॉरेक्सचा येण्याचा दृष्टिकोन किंवा ह्या फॉरेक्सकडे येण्याचा माणसांचा जो आजकालचा जो ओढा वाढला आहे त्याचं कारण काय बघा. बेसिकली फॉरेक्स मार्केटमध्ये तुमची सायकोलॉजी खूप चांगल्या प्रकारे मेंटेन करता येते. इंडियन मार्केटला जर विचार केला तर ती मेंटेन नाही करता येत असं माझं मत आहे वैयक्तिक. ते काय असेल तर त्याचं कारण तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजून जाईल. ठीक आहे. सो ते कसं बघायचं काय ते आपण स्टेप बाय स्टेप बघूया. स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता सायकोलॉजी मॅनेजमेंट आणि प्रॉफिट कन्सिस्टन्सी हा आपल्या टॉपिकचा आजचा विषय. सो प्रॉफिट कन्सिस्टन्सी यासाठी लिहिलं आहे मी, जसं की मी या अगोदर एक फंडेड ट्रेडिंगचा एक व्हिडिओ बनवला होता. यामध्ये आपण प्रॉप फर्म कसे वापरायचे किंवा कोणतं प्रॉप फर्म बेस्ट आहे, तुम्हाला अगदी कमी पैशामध्ये तुम्ही एखादं फंडेड अकाउंट घेऊन त्याला कसं ग्रो करू शकता. सो या गोष्टींचं आपण डिस्कशन केलं होतं. सो त्यासाठी त्यामध्ये एक घटक येतो तो म्हणजे प्रॉफिट कन्सिस्टन्सी. तुम्ही लॉंग टर्ममध्ये कॉन्स्टंट प्रॉफिट नाही काढू शकत. सो त्याला कसं अवॉइड केलं पाहिजे आणि कशा प्रकारे आपले अकाउंट्स ग्रो केले पाहिजे, या सगळ्या गोष्टींवरती आपण एक आज पूर्णपणे विचार करणार आहोत. सो मित्रांनो, आपण विषयाला सुरुवात करूयात. आता आपला जो मेन विषय आहे तो म्हणजे सायकोलॉजी मॅनेजमेंट. तर सायकोलॉजी मॅनेजमेंटचा अभ्यास करत असताना पहिली गोष्ट मन येते तो म्हणजे त्यामध्ये कोणते घटक आहेत. सो त्यामध्ये किती घटक येतात बघा. पहिला घटक येतो तुमचा मनी मॅनेजमेंट. ठीक आहे. आता मनी मॅनेजमेंटला आपण सायकोलॉजी मॅनेजमेंट काय इंट्रोड्यूस करतोय, तर जर तुमच्याकडे किती पैसा आहे हे तुम्हाला माहीत नसेल किंवा तुम्हाला त्या पैशामधला किती पैसा वापरायचा आहे हे जर कळत नसेल तर मग त्या बाकीच्या ट्रेडिंग क्षेत्राला काही अर्थ राहत नाही. लक्षात घ्या. जर तुमच्याकडे 1 लाख रुपये आणि तुम्ही 1 लाखला 1 लाख उडवायच्या विचारणं आलाय तर मग ते काय कामाचं नाही. ठीक आहे. किंवा तुमच्याकडे 1 करोड रुपये आहेत आणि 1 करोडला तुम्हाला माहीतच नाही की बाबा किती त्याला डिप्लॉयमेंट करायचे पेमेंटची. तर त्या कंडिशनमध्ये देखील तुमची पूर्ण सायकोलॉजी चालते. आणि आजपर्यंत जेवढे लोक लॉसमध्ये ते एकाच गोष्टीमुळे ते म्हणजे मनी मॅनेजमेंट प्रॉपर नाही. ठीक आहे. तो दुसरा विषय येतो बघा सायकोलॉजी मॅनेजमेंटचा. कारण का आपण सायकोलॉजी दुसऱ्या वेळेस का घेतोय, तर सिम्पल आहे बघा. नॉर्मली पैशानंतर विचार येतो तो म्हणजे आपल्या मनस्थितीचा. सो मनस्थिती जर चांगली नसेल तर देखील आपल्याला हा प्रॉब्लेम येऊ शकतो. आता तिसरा आणि मेन मुद्दा येतो मित्रांनो, तो म्हणजे तुमचा RR म्हणजे रिस्क रिवॉर्ड असू शकतो. आणि चौथा एक मुद्दा येतो तो म्हणजे तुमच्या मोटिवेशनचा. आता हे फक्त 4 गोष्टींवरती आपल्याला डिस्कशन करायचं आहे. या 4 गोष्टी काय आहेत, तर बाकीच्या सगळ्या गोष्टी या गोष्टींसमोर अगदी फिक्के आहेत बघा. लक्षात घ्या. विचार करा, नॉर्मली तुमच्याकडे एक कॅपिटलचा विचार करू आपण. समजा या ठिकाणी तुमच्याकडे 1 लाख रुपये आहेत. आता ह्या ज्या 1 लाख रुपयामध्ये तुम्हाला जर मी डिवायडेशन करायला लावलं की बाबा 1 लाख रुपये तुम्हाला दिले आणि तुम्हाला आता ट्रेडिंग स्टार्ट करायचं, तुम्ही कसं कराल? 1 लाख रुपये तुम्ही डिप्लॉय कराल का? तर बिलकुल नाही. आता बरेच आपले मित्रबंधू असतील, बरेच लोक आहेत जे घरून काही गृहिणी ट्रेडिंग करतात, बरेचसे लोक आहेत. सो त्या लोकांना अंदाज येत नाही. ट्रेडिंग करताना इन्फ्लुएन्स होतात लोक. बाकीच्या लोकांचे मोठमोठे प्रॉफिट्स, मोठमोठ्या लॉट साईजमध्ये घेतलेले ट्रेडिंगचे अकाउंट बघतात आणि त्यामध्ये एक मोटिवेशन फालतूच मिळतं. आणि हे मोटिवेशन जास्त ना मित्रांनो, त्याला सरफेस लेवल मोटिवेशन म्हणतात. कुठलं? सरफेस लेवल. आणि हे जे आयुष्यात सरफेस लेवल मोटिवेशन असतं ना, ते मॅक्स टू मॅक्स एक 24 तास टिकतं बघा. कुठलंही मोटिवेशन घ्या तुम्ही. म्हणजे एखाद्या हाय लेवलच्या ट्रेनरकडे जर गेला तुम्ही, शेअर मार्केट शिकवणाऱ्या किंवा कुठल्या लाईफ कोचिंगवाल्या, त्यानं जे काही शब्द त्याच्या तोंडातून पडतील ना ते 24 तास जास्तीत जास्त व्हॅलिड असतात. त्यानंतर परत तुम्ही बॅक टू द पॅव्हिलियन तुमच्या ट्रॅकवरती येता आणि त्यावेळेस तुम्हाला वस्तुस्थिती कळते की तुम्ही कोणत्या कंडिशनमध्ये. सो आपण आता 1 लाखावरती कॅल्क्युलेशन करूयात कशा प्रकारे मनी मॅनेजमेंट करायची. तुम्हाला हे समजलं पाहिजे की 1 लाखामधला किती पैसा तुम्हाला वापरायचा आहे. उद्या जर तुम्हाला ट्रेड घ्यायला पैसे राहिले नाहीत तर तुमचा काय फायदा आहे मग त्या ट्रेडिंगच्या क्षेत्रामध्ये येऊन. सो बघा, पहिला मुद्दा येतो 1 लाखाचं कॅल्क्युलेशन कसं केलं पाहिजे. मी म्हणेन शेवटचे 1 लाख रुपये असतील ना तर फक्त 10% अमाऊंट ही तुम्हाला ट्रेडिंगसाठी आणली पाहिजे. म्हणजे किती? 10,000 रुपये. आता 10,000 रुपयेमध्ये ट्रेडिंग होईल का हाचा प्रश्न पडेल लोकांना. सो मी अगेन सांगेन, आपण फक्त ट्रेडिंगवरती बोलतोय. मी इन्व्हेस्टमेंटबद्दल हात घातलेला नाही आहे, मी कोणत्या SIP मध्ये अजून हात घातलेला नाही आहे. मी फक्त ट्रेडिंगवरती बोलतोय. सो 10% अमाऊंट ज्यावेळेस तुम्ही ट्रेडिंगला आणता त्यावेळेस बाकीचे जे 90% आहे त्यामध्ये तुमचे मंथली एक्सपेन्सेस असू शकतात, घर खर्च, बाकीच्या गोष्टी. आपण आता ह्याच्यामध्ये पैसा कसा वाढवायचा ह्याच्यामध्ये बोलणार नाही. बट ज्यावेळेस आपण सायकोलॉजी मॅनेजमेंट बोलतोय त्यावेळेस जो आपला पैसा आहे तो आपल्याला शांती देत असतो, कुठली? मनशांती. सो त्यामुळे 10% फक्त अमाऊंट तुम्ही ट्रेडिंगला आणा. मग त्यासाठी तुम्ही कशी वापरू शकता?
10% समजा 1 लाखातले 10% म्हणजे $100. $100 अकाउंट तर स्वतःसाठी कोणी काढू शकतं, बरोबर का नाही. आता आपण आपला जी मेंटरशिप बॅच आहे त्यामध्ये $100 अकाउंट $5,000 कसं द्यायचं हे शिकवतो आणि एकदम प्रॅक्टिकल वेनं बरं का, असं हवेत काय बोलणं नाही याच्यामध्ये. आता तुम्हाला यूट्यूबला बरेच लोक ह्याचा रोडमॅप देतील, कोणताही फॉलो करा, ठीक आहे. नसेल तर आमच्याकडे तुम्हाला आमचा मिळेल, जर काही फीज इश्यू नसेल तर तुम्ही ती जॉईन करू शकता, त्याचं काय अडचण नाही. बट बघा, $100 तुमच्याकडे जर अकाउंट असेल तरी देखील त्या अकाउंटला कशा प्रकारे ग्रो करायची ही ताकद तुम्हाला कळते. आणि जरी तुम्हाला $100 अकाउंट रिअल अकाउंटमध्ये नाही काढायचं तरी पण तुम्हाला तेच 10% ठेवायचं आहे. 10%मध्ये तुम्ही मित्रांनो एक फंडेड अकाउंट कुठलं पण घेऊ शकता ना. सो ट्रेडिंग करताना एवढं डोक्यात ठेवायचं की आपल्याला लॉस होऊ शकतो, ठीक आहे. सो फंडेड अकाउंट जरी घेतलं तुम्ही तरी देखील तुम्हाला त्यामध्ये $10,000 पर्यंत, $10,000 $10,000 पर्यंत आरामशीर अकाउंट मिळू शकतं, जसं की आपण काल बघितलं. आता हे 2 ऑप्शन आहेत, म्हणजे 10% अमाऊंट तुमची त्यामध्ये गेली. सो कॅपिटल मॅनेजमेंट किंवा मनी मॅनेजमेंट हे या ठिकाणी तुमच्या लक्षात येत असेल. आता मी वरचं जे ₹90,000 राहतात त्यामध्ये तुम्ही काही करा, तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये स्टॉक घेऊन ठेवा, त्याचा रिसर्च करा किंवा काही गोष्टी करा. बट ट्रेडिंग ज्यावेळेस करताय त्यावेळेस कमीत कमी म्हणजे आपल्या छातीला धडधड थांबली पाहिजे, शांत झाली पाहिजे. तेवढं कधी होतं ते जर कमीत कमी कॅपिटल वापरून तुम्ही ट्रेडिंग करताय तर. आता मी 10% म्हणतोय ना, तुम्ही अगदी सुरुवात करताना 5,000 केले चालेल. असं नाही की बाबा ज्यांना एक्सपिरियन्स आहे त्यांनी आता हेवी अमाऊंटमध्ये करा, असं नाही. जरी तुम्हाला एक्सपिरियन्स जरी असेल ना मित्रांनो ट्रेडिंगचा, तरी देखील तुम्ही ही छोट्या अमाऊंटमधून ट्रेडिंग सुरुवात केली पाहिजे, असं माझं म्हणणं आहे, ठीक आहे. आता जरी 2026 चालू झालं, एखाद्याने कोणी घ्या $100 टार्गेट, बघू कशा प्रकारे अकाउंट वाढत नाही किंवा कशा प्रकारे अकाउंट ग्रो होत नाहीत. छोटे छोटे ट्रेड टाकायचे, ते कसं करायचं तुम्हाला आता रिस्क रिवॉर्ड सायकोलॉजीमध्ये मी थोडासा सांगायला सुरुवात करेल. आता बघा, हा झाला तुमचा कॅपिटल मॅनेजमेंटचा विषय, कारण कॅपिटलचा उद्देशच तो आहे की तुमच्याकडे किती पैसा आहे आणि तो तुमच्याकडे वापरायची किती ताकद आहे आता, आणि प्रत्येक दिवशी ट्रेडिंगसाठी पैसा आहे का नाही हे बघणं म्हणजे कॅपिटल मॅनेजमेंट, ठीक आहे. आता दुसरा विषय येतो तो म्हणजे सायकोलॉजी मॅनेजमेंट. आता सायकोलॉजी मॅनेजमेंटमध्ये एक गोष्ट नॉर्मली लोक शिकवतात की तुम्ही ट्रेड असा घेतला पाहिजे, दिवसात तुम्ही जर्नलिंग केलं पाहिजे, एकच ट्रेड घ्या किंवा एवढं ही फॉलो करा, ती फॉलो करा. हे सगळं मी अजून सांगेन सरफेस लेवल मोटिवेशन. प्रॅक्टिकली जर विचार करायला गेलं, नॉर्मली बघा, प्रॅक्टिकली विचार करायला गेलं तर मित्रांनो मला सांगा, $100 अकाउंट आहे, ठीक आहे. $100 अकाउंट आहे आणि मी असं म्हणतोय की तुम्हाला फक्त दिवसात 0.50, जसं मी काल पण सांगितलं होतं, 0.50% हा लॉस करायचा आहे, ठीक आहे. नॉर्मल विचार करा, जर तुम्हाला 0.50% लॉस करायचा आहे तर तुम्हाला $100 अकाउंट उडायला किती दिवस लागतील मला सांगा. जवळपास $100 अकाउंट उडायला तुम्हाला 200 ट्रेड घ्यावे लागतील, दिवस सोडा, कमीत कमी 200 ट्रेड घ्यावे लागतील. आता 200 ट्रेड तुम्ही घेतल्यानंतर तुमचं हे अकाउंट उडते किती, $100. मग असा कुठला गैरगुजरा ट्रेडर असेल मला सांगा ज्याचे 200 ट्रेड फेल होतील? कुणाचं नाही होणार. अगदी तुम्ही छोटा हॅमर कॅन्डलस्टिकवर जर ट्रेड घेतला ना तरी देखील ते अकाउंट कधीच उडू शकत नाही. कमीत कमी तुम्ही काही ना काही लेवलला जिंकताय, ठीक आहे. आणि आता आपण SMC ICT शिकतो मित्रांनो, त्यामुळे हे अकाउंट उडायचा चान्स येऊ शकत नाही. सो बघा, जरी तुम्ही 0.50% लॉस जरी घेतला तरी देखील तुमचं अकाउंट 200 ट्रेड घ्यावे लागतील तेव्हा ते फेल होईल. आता दुसरा विचार, जर समजा सेम अकाउंट ठेवा आणि 1% लॉस तुम्ही घेताय असं समजा, ठीक आहे. आता जर 1% लॉस घेताय मित्रांनो तर तुम्हाला हे अकाउंट उडायला किती ट्रेड घ्यावे लागतील? तर 1%साठी तुम्हाला जवळपास 100 ट्रेड घ्यावे लागतील, त्यावेळेस तुमचं हे अकाउंट उडेल. अगेन मी म्हणेन की 100 ट्रेडमध्ये जर अकाउंट उडत असेल, 100 ट्रेड घेऊन पण, तर कोणी असा नसेल की जो एवढ्यामध्ये अकाउंट उडवेल. आता अजून एक 2%चा रिस्क घेऊ आपण. 2% रिस्क घेतो म्हणजे एका ट्रेड मागं 2%. सो 2% जरी तुम्ही लॉस घेतला तरी देखील तुम्हाला कमीत कमी 50 ट्रेड घ्यावे लागतील ते अकाउंट उडवायला. तुम्हाला आता थोडासा अंदाज येत असेल मित्रांनो, काय तुम्हाला नक्की करायचं आहे, तुम्हाला प्रत्येक ट्रेडला कशा प्रकारे तुमचा लॉस पर्सेंटेज कॅल्क्युलेट करायचं आहे. $100 का म्हणतोय मी, जर तुम्ही 200 ट्रेड करताय तरी पण अकाउंट उडतंय तरी तुम्हाला एक अंदाज येईल की बाबा आपण कुठल्या पद्धतीचं ट्रेडर आहे आणि आपल्याला काय शिकणं गरजेचं आहे. एक कोणती पण स्ट्रॅटेजी फॉलो करा. आज मी ज्यावेळेस चॅनल चालू केला मित्रांनो, तुम्हाला खूप चांगले व्हिडिओ टाकलेत. ब्रेकअप स्ट्रक्चर टाकलाय, चेंज ऑफ कॅरेट टाकलाय, मार्केट स्ट्रक्चर टाकलाय, ब्लॉकची व्हिडिओ टाकली, स्ट्रॅटेजी व्हिडिओ टाकले. एक व्हिडिओ फॉलो करा, एक व्हिडिओ. मी म्हणतो 10% जर तुमच्यासाठी वर्क झाला ना स्ट्रॅटेजी, ती डोक्यावरून पाणी, ठीक आहे. असं पण नाही की 100% स्ट्रॅटेजी वर्क झाली पाहिजे, किती पण तुम्ही 10%. पण तुमच्यासोबत काय पाहिजे, हे सायकोलॉजी मॅनेजमेंट करताना तुमचं पर्सेंटेज कॅल्क्युलेशन पाहिजे. आता दुसरा विषय बघा, जर तुम्हाला लॉस किती घ्यायचा हे समजलं सायकोलॉजीमध्ये, आता ह्याच्यात काय मोटिवेशन आहे का, हे प्रॅक्टिकल आहे, एवढं तर सगळे करू शकतात. दुसरा विषय राहतो तो म्हणजे जर तुम्ही आता या ठिकाणी लॉस पण बघितला, सगळं बघितलं, पण टार्गेट. सो ॲज अ SMC ट्रेडर मी कायम सांगतो की तुम्हाला 1:3चा रिस्क रिवॉर्ड हा फॉलो करावा लागतो. त्याचं कारण बघा काय, जर तुमची स्ट्रॅटेजी एक 50% वर्क होते,
की ठीक आहे किती 50%. नॉर्मली स्टँडर्ड जे लोक आहेत ब्रँडेड ट्रेडर त्यांचं असं म्हणणं आहे की कोणती स्ट्रॅटेजी फक्त 2% वर्क झाली ना तरीसुद्धा मोर दॅन सफिशियंट असते. बट आता एक फॅड आले लोकांच्या डोक्यामध्ये की स्ट्रॅटेजी 70% वर्क झाली, 85%, 90% आमची स्ट्रॅटेजी. अहो काय नसते, ठीक आहे, कमीत कमी 10% होऊ द्या, 20% होऊ द्या, पण तुमच्यासोबत जर हे रूल असतील ना तुमचा कधीही काही गोष्टी फसत नाहीत. आज आपल्या बॅचमध्ये जे लोक आहेत त्यांना फक्त एवढीच गोष्ट जरी सांगितली आम्ही तरी देखील प्रत्येकजण आज प्रॉफिटमध्ये काम करतोय, प्रत्येकजण चांगल्या प्रकारे अर्निंगचे स्क्रीनशॉट वगैरे टाकत असतो आणि हे समाधान वाटतं की बाबा जे आपण करतोय, जे आपण मिशन घेऊन चाललो त्याच्यामध्ये फळ मिळते. सो बघा, तुम्हाला जरी हे करायचं असेल तर तुम्हाला फक्त ज्या व्हिडिओमध्ये आता मी ही गोष्ट सांगतोय ना, जर तुम्ही इथपर्यंत बघताय तर तुम्ही एकदम योग्य आणि सिरियस वेनं तुम्हाला ह्याला बघताय या क्षेत्राला. सो बघा, तुम्हाला जरी तुमची स्ट्रॅटेजी 50% वर्क झाली 1:3 रिस्क रिवॉर्डने तरी पण विचार करा, तुम्ही 10 ट्रेड घेतलेत, किती 10 ट्रेड. आता ह्या 10 ट्रेडचं जर समजा मी कॅल्क्युलेशन केलं बघा किती 50% ना, तर 5 ट्रेड फेल होणार आहेत आणि 5 ट्रेड तुमचे सक्सेस होणार आहेत, म्हणजे आपल्या 50%च्या रेशोनं. सो जर या ठिकाणी समजा असं केलं मी की $1 लॉस, सो जर $1 लॉस धरला तर माझं $5 लॉस आहे, बरोबर का. आणि जर लॉजिकल विचार करा, $5 लॉस झाला आणि टार्गेट किती पाहिजे मला 1:3. सो 5 ट्रेड म्हणजे मला सक्सेस मिळाला आहे. सो 3च्या रेशोमध्ये तो 5-15, सो $15 मला प्रॉफिट मिळालं आहे. सो ओव्हरऑल किती झालं, ओव्हरऑल 15 मायनस तुमचा जो $5 आहे, समजा एक पकडा मोटामोटी $10 तुम्हाला या ठिकाणी ओव्हरऑल प्रॉफिट मिळालं, ठीक आहे. सो आता या कंडिशनमध्ये तुमच्याजवळ हातात किती राहिले $10, म्हणजे तुमची रिस्क रिवॉर्ड काय म्हणजे जी क्वांटिटी होती 50%च्या रिस्क रिवॉर्डने तरी देखील तुमच्याजवळ $10 राहिले. आता विचार करा, तुमची स्ट्रॅटेजी समजा 70% चालते, 70%, ठीक आहे. आता हा जरा मोठा आकडा सांगितला मी नॉर्मली दुनियाच्या रूलनुसार, तर त्या कंडिशनमध्ये काय झालं, तुमचे 3 लॉस झाले. सो $3 तुमचा लॉस झाला आणि तुम्हाला अचिवेबल ट्रेड किती मिळाले, तर 7-21, बरोबर का. तर ओव्हरऑल तुमच्या हातात किती राहिले जर बघा गेलं तर 21 - 3 $18. सो $18च्या आसपास हे तुमच्याजवळ हातात राहिले प्रॉफिट, कारण मायनस वजा करून सगळं. आता विचार करा, तुमचा प्रॉफिट जी स्ट्रॅटेजी आहे कोणतीही वापरा बरं का, 30% फक्त चालते, 30%. आता 30% चालते म्हणजे तुमचे 7 ट्रेड लॉस झालेत. सो या 7 ट्रेड लॉसमध्ये एक नॉर्मल विचार केला तर तुम्हाला $7 लॉस आहे आणि तुम्हाला प्रॉफिट किती आहे मित्रांनो, जर पुढे बघायला गेला तुम्ही तर 3 मध्ये 3 2 7 1 $9 तुम्हाला प्रॉफिट झाले, ठीक आहे. सो तरी देखील तुमच्या हातात किती राहतात माहिती आहे का, $2. मला सांगा, एवढं कॅल्क्युलेशन तुमच्या डोक्यात आलं आहे का, कोणतं प्रत्येक टक्केवारी जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं ना 70%, 30%, आणि ह्याच्यापेक्षा तुम्ही जर खाली आला थोडंसं अजून 10%वर 20%वर तर थोडंसं मी म्हणेन ठीक आहे मॅनेजेबल आहे, एवढं काही जास्त तुमचं जाणार नाही. बट तरी पण बघा 30%पर्यंत जर तुमची स्ट्रॅटेजी चालली तरी पण तुम्हाला $10, $18, $2 एवढं राहिले. म्हणून मी कायमस्वरूपी ज्यावेळेस आपण कोणती स्ट्रॅटेजी शिकतोय त्यावेळेस मी काय म्हणतो की जेवढा स्टॉप लॉस लावताय त्याच्यावरती 1:3चा रिस्क रिवॉर्ड लावा, ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल की हे कधी कधी पॉसिबल होत नाही. दुसरा उपाय काय, उपाय दुसरा, तर 1:1ला तुमचा जो काय प्रॉफिट झाला आहे त्याला कॉस्ट टू कॉस्ट करा, ठीक आहे. म्हणजे स्टॉप लॉस तुम्ही वर आणा, मग त्यामध्ये काय तुमचा लॉस होऊ शकतो, काहीच होऊ शकत नाही ना. किंवा अजून एक ऑप्शन 1:2 तरी ॲटलिस्ट 70% बुक करा. सो असे बरेच स्ट्रॅटेजी किंवा टेक्निक तुम्ही वापरू शकता. आणि बघा, हे 1:1 किंवा 1:2 ही सवय खराब लावते लोकांना. सो टार्गेट घेताना कायमस्वरूपी 1:3 एवढंच टार्गेट घ्यायचं. आणि ही सायकोलॉजी जर तुम्ही कायमस्वरूपी मित्रांनो फॉलो केली ना, तुम्हाला सांगतो कशाचीही कमी पडणार नाही अख्ख्या 2026मध्ये. आणि कोणच सांगत नाही मार्केटमध्ये, लक्षात घ्या. जर तुम्ही हा व्हिडिओ मनापासून बघताय तर तुम्हाला लक्षात आलं असेल की ही गेम किती महत्त्वाची. याच्यामध्ये काय मोटिवेशन आहे का की तुम्ही असंच केलं पाहिजे, तुम्ही रोज उठलं पाहिजे, मेडिटेशन केलं पाहिजे, ते करा, ते विषय वेगळे आहेत. बट सायकोलॉजी मॅनेजमेंटमध्ये तुम्हाला डोक्यात क्लिअर पाहिजे की कशाप्रकारे आपल्याला आपले ट्रेड्स हे मॅनेज करायचे आहेत. आता मेन विषय येतो, हे सगळं थिअरॉटिकल बरं वाटतं ऐकायला वगैरे, आम्हाला प्रॅक्टिकली हे बघायचं आहे की कशाप्रकारे आम्ही हे रिस्क रिवॉर्ड वगैरेचे क्वांटिटी सायझिंग वगैरे करू शकतो. तर बघा सिम्पल आहे, तुम्ही कोणतीही गुगलला जा, कोणताही हे टाका की तुमचं पिप्स कॅल्क्युलेटर टाका, ठीक आहे. पिप्स कॅल्क्युलेटर टाकू शकता किंवा तुम्ही अजून बरेच ऑप्शन आहेत त्याच्यासाठी, तुम्ही पोझिशन सायझिंग कॅल्क्युलेटर टाकू शकता. सो जो कोणता चांगला येईल तुम्हाला तो घ्या. त्यामध्ये तुमचा अकाउंट साईज टाका, त्यामध्ये काय काय टाकायचं बघा. अकाउंट साईज समजा तुमचा आता $100 अकाउंट आहे ना, $100 टाका, किंवा नसेल तर तुमचं $1000 अकाउंट आहे, $1000 टाका, ठीक आहे, जे काय असेल ते. आता त्यानंतर दुसरा विषय काय होतो तुमचा, तुम्हाला किती रिस्क घ्यायची आहे. समजा 50% घ्यायची आहे तर 0.50 टाका, 1% रिस्क घ्यायची तर तुमची रिस्क फॅक्टर जो आहे तो त्यामध्ये टाका. आणि त्यानंतर ती तुम्हाला ऑटोमॅटिकली दाखवते की किती तुम्हाला लॉट साईज घेतली पाहिजे. सो त्या दृष्टीने जो लॉट साईज तुम्हाला मिळेल, समजा 0.5 दिला
0.05 दिला किंवा 0.010 दिला, जो कोणता लॉट साईज ते देईल तुम्हाला, त्यानुसार तुम्ही ट्रेडिंग करा. असं अंदाजून कोणतंही लॉट साईज टाकू नका. स्टँडर्ड लॉटनं मी एंट्री घेतो, मला बिलिनर व्हायचं आहे, किंवा मी अर्ध्या लॉटनं एंट्री घेतो म्हणजे मी खूप चांगला आता प्रॉफिट करून दाखवू शकतो. हे शोकेस असते, लक्षात घ्या. शोकेस म्हणजे काय, जेव्हा तुम्ही एखादा असं प्रॉफिट करता खूप मोठं त्यावेळेस ते दाखवायला पण आतून पण भारी वाटतं, प्रॉफिट केलं. बट जेव्हा तुम्ही ऑब्झर्व करा, तुम्ही एखाद्या कोणापाशी जाताय तुमचं प्रॉफिट घेऊन दाखवायला, शो करायला, आणि त्यानंतर बघा 3-4 दिवसामध्ये काय होते, गळती लागते अकाउंटला. आणि हे मी काही अनुभवावरून सांगतो, ठीक आहे. जर तुम्ही मानत असलेल्या गोष्टी तर माना, नाही तर मानू नका. बट तुम्ही टेक्निकली आणि प्रॅक्टिकली विचार करायला चालू करा आणि ह्या गोष्टी फॉलो करा. आणि शांततेत बसून एक साईडला एक वही घेऊन वहीवर नोट डाऊन करायचं, बाबा किती ट्रेड घ्यायचं आहे, कशा प्रकारे केलं पाहिजे, आणि त्यानुसार तुम्ही हे ट्रेडिंग करायला चालू करा. आणि 2026मध्ये मित्रांनो, माझं सगळ्यांना एक कळकळीची विनंती आहे, सर्वांनी स्वतःचं ट्रेडिंग छोट्या अकाउंटने चालू करा. जर तुमच्याकडे $100 अमाऊंट नाही तर काय करा, बिंदास्त तुम्ही एक फंडेड अकाउंट घ्या. किती रुपयाचं घेऊ शकता तुम्ही, $35 घ्या, किंवा तुमचं अकाउंट एक $70 घ्या. आता त्यामध्ये ऑफर कोड पण आपण दिलेला आहे, CB_20 तुम्ही वापरून ते तुम्ही तिथून घेऊ शकता. मी त्यामध्ये चांगला व्हिडिओ बनवलेला आहे. का, त्याचा फंडेड अकाउंटचा फायदा काय आहे, रिस्क कमी राहते. तुमचे एक $30-40 रिस्क आहे तुमच्या हातामध्ये, बट जर कमवले प्रॉफिट तर खूप चांगल्या प्रकारे प्रॉफिट कमवू शकता. आता त्यामध्ये बघा, मी त्यासाठी या व्हिडिओमध्येच प्रॉफिट कन्सिस्टन्सीचा एक पार्ट ॲड केला आहे. मी ते पण तुम्हाला सांगणार आहे की प्रॉफिट कन्सिस्टन्सी काय असते आणि कशा प्रकारे त्याला फॉलो केली पाहिजे. तर एवढं मला वाटतं तुम्हाला समजलं असेल. याच्यामध्ये मोटिवेशन ज्यावेळेस पार्ट येतो त्यावेळेस बघा, एक डोक्यात गणित ठेवा मोटिवेशनमध्ये, की अख्खं 2026 एक वर्ष तुम्हाला किती रुपये कमवायचे. जर समजा $100 अकाउंटला तुम्ही कमीत कमी $5,000 नेऊ शकला ना मित्रांनो, तर तुमच्यासारखा कोणी नसेल ट्रेडिंगमध्ये. सो अशी काहीतरी टार्गेट घ्या, अशी काहीतरी रोडमॅप घ्या हातामध्ये, आणि त्याला तुम्ही फॉलो करून वाढवायला चालू करा. आता छोटे तुम्हाला मी स्ट्रॅटेजी दिलेली आहे. तुम्हाला याचसोबत मी मनी मॅनेजमेंट, सायकोलॉजी मॅनेजमेंट मला सांगितलं, जे माझ्या डोक्यात होतं प्लॅनिंग, की कशा प्रकारे 2026ची जर्नी आपल्या चॅनलची चालू करायची, ते आपण योग्य ट्रॅकवर लक्षात घ्या. ठीक आहे. आता जर तुमच्याकडे $100 अकाउंट आहे, किती, $100, सो त्या कंडिशनमध्ये मित्रांनो काय करा, एखादं चांगला फॉरेक्स ब्रोकर निवडा. आता कोणते फॉरेक्स ब्रोकर आहेत, आता तुम्हाला एक्सनेसचा विषय माहीत झाला, एक्सनेसचा प्रॉब्लेम झाला आहे. सो एक्सनेस नंतर काय राहतं, तर आता जर ऑब्झर्व कराल तर बरेच कंटेंट क्रिएटर वेगवेगळे ब्रोकर प्रमोट करायला लागले. सो तुम्हाला एक जर मी सजेस्ट करायचा झाला चांगला ब्रोकर, तर आपला जो मार्केट्स फॉर यू ब्रोकर आहे तो एकदम बेस्ट आहे. मी त्याला खूप वर्षापासून वापरतोय, कसलाही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला UPIचे वगैरे ट्रान्झॅक्शन मिळतात. आता ज्यावेळेस तुमचं अकाउंट 5-10-4 लाखाच्या आसपास जातं ना प्रॉफिट विड्रॉलच्या वेळेस, त्यावेळेस तुम्हाला मग तो लिगल किंवा टॅक्सेशनचा इश्यू येतो. सो तो इश्यू नसतो, तो लिगली बकायदा तुम्हाला दाखवायला लागतो CA ला भेटून वगैरे. तो कसा करायचा काय, त्याच्यावरती आपण फॉरेक्स ट्रेडिंगचा एक चांगला व्हिडिओ बनवू, लिगलचं कसं करायचं ते. आणि ज्यावेळेस तुम्ही अगदी CRमध्ये जाताय त्यावेळेस काय करायचं तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. कारण काय, जो कोणी CRमध्ये प्रॉफिट कमवतोय तो ऑब्व्हियसली कोणी एवढा साधा नसतो की ते बसेल परत त्यामध्ये रेंगळत राहील. सो ऑब्व्हियसली ते परत दुबई वगैरे हे ऑप्शन तुम्हाला सगळ्यांना माहीत आहेत कशा प्रकारे करू शकता टॅक्सेशनसाठी, आणि हे सगळे सांगतात. ठीक आहे, आपण पण त्याच्यावरती व्हिडिओ बनवू. बट आताचा बिन कंडिशन काय, मी अगेन सांगेन, 2026 येतं, 1 तारखेला सगळ्यांनी चालू करा, $100 अकाउंट चालू करा. असं नाही की $1,000 अकाउंट घ्या, 2,000चं करा. जर तुमच्याकडे चांगला पैसा आहे आणि तुम्हाला वाटतं की नाही आता छोट्यात खेळायचं नाही, घ्या $1,000 अकाउंट, सुरुवात करा. अगेन त्या अकाउंटला देखील तुम्ही ही 0.50 आणि 1% एवढीच रिस्क सगळं फॉलो करायचं आहे. 1:3 वगैरे टार्गेट घ्यायचे. स्ट्रॅटेजी कोणती वापरा, अगदी कोणती मी म्हणेन. ठीक आहे, तुम्ही एंट्री मॉडेल वापरू शकता, तुम्ही आपली CISD वापरा, किंवा तुम्हाला मी जी दिली आहे OTG वाली स्ट्रॅटेजी वापरा, कोणती जी बेस्ट आवडेल ती वापरा. आणि काहीच नसलं समजेल आणि तरी पण तुम्हाला अजून इच्छा असं डीपमध्ये एकदम डिटेलमध्ये शिकायची, तर बॅच चालू होती आपली, बॅच जॉईन करा. फीचा इश्यू नसेल तर, बाकी काय अडचण नाही, बाकी सगळं नॉलेज तुमच्याजवळ आहे. आता ते मेंटरशिप काय जॉईन करायचं मित्रांनो, तर तुम्हाला हँड होल्डिंग मिळेल. तुम्हाला प्रत्येक डॉट टू डॉट जो काय प्रॉब्लेम येतोय तो समजेल. आज आपल्या बॅचला 2 बॅच झाल्या, प्रत्येक बॅचमध्ये लोक एकदम चांगल्या प्रकारे ट्रेडिंग करू शिकायला लागलेत आणि त्यांना समजायला लागले कशा प्रकारे त्यांना पिन पॉईंट एंट्री शोधता येतात, किंवा मार्केटचं एक्झॅक्टली एक्झिक्युशन कसं आहे. SMCमध्ये वायफाय नॉलेजची गरज आहे का नाही हे पण त्यामध्ये समजतंय. कारण का लोकांनी फक्त कॉन्सेप्टला जास्त वाढवलं आहे. सो कॉन्सेप्ट काय नसतं मित्रांनो, जेवढं सोपं करता येईल तेवढं सोपं करण्याच्या गोष्टी आपल्याला शिकायच्या असतात. त्यानंतर आता एक महत्त्वाचा विषय येतो मित्रांनो, आय थिंक तुम्हाला मोटिवेशनचा पार्ट मी कंप्लीट केला आहे. कारण जास्त मोटिवेशन जेवढं देत बसेल तेवढं ते तुम्हाला अगेन मी परत आपल्यातून बाकीच्यांचा फरक राहत नाही. कारण का सरफेस लेवल मोटिवेशन मी अगेन म्हणेन. त्यामुळं मोटिवेशन काहीच कामं नसतं, एक्झिक्युशनवर फोकस करा, सायकोलॉजीला मॅनेज करा. आता काही लोकांचे कमेंट आले होते बघा की कॅपिटलचा आणि ह्याचा काही संबंध नाही. सो बघा, तुमचा प्रश्न उत्तर तुम्हाला भेटला असेल. जेवढं कॅपिटल आणि जेवढी सायकोलॉजी स्ट्रॉंग तेवढं तुमचं ते अकाउंट ग्रो होत जाणार आहे. सो आय होप तुम्हाला हे सगळ्या गोष्टी चांगल्या प्रकारे समजल्या असतील. आपण आता थोडक्यात एक गोष्ट बघूयात, ती म्हणजे प्रॉफिट कन्सिस्टन्सी काय असते मित्रांनो. जर तुम्ही फंडेड अकाउंट घेताय
किंवा तुम्ही नॉर्मल तुमचं जरी अकाउंट करताय स्वतःचं, तर बऱ्याच ब्रोकरकडे हा एक प्रॉब्लेम येतो बघा, प्रॉफिट कन्सिस्टन्सीचा. सो प्रॉफिट कन्सिस्टन्सी, ठीक आहे. आता हे काय असतं बघा, तर प्रॉफिट तुम्ही कसं काढताय डेली त्याच्यावरती ठरतं तुमचं तुम्ही ट्रेडर कसे आहात, आणि हे तुमच्या स्वतःच्या आयुष्यामध्ये पण रोल बेस्ड ट्रेडिंग करण्यासाठी खूप जास्त गरजेचं आहे. सो एक नॉर्मल कॅल्क्युलेशन असं आहे मित्रांनो, जर विचार करा या ठिकाणी समजा आपलं एक अकाउंट आहे की ते $10,000, कारण का आपण नॉर्मली $10,000वरतीच करतो, कारण हे अकाउंट सगळं सायकोलॉजी मेंटेन करायला कामात येतं. आता $10,000 तुमच्याकडे अकाउंट असताना तुम्ही या ठिकाणी गावल्यासारखं करून चालणार आहे का? तर नाही. या ठिकाणी सुद्धा तुम्हाला शांततेत ट्रेडिंग करायचं आहे. तर ते कसं, समजा तुम्ही डेली 1%चा एम ठेवता, 1% टार्गेटचा, तर तुम्ही किती कमवताय डेली? तर 10,000ला जवळपास $100 हे डेली तुम्ही कमवताय. आता डेली $100 जर विचार केला तर मला सांगा, तुम्ही कॉन्स्टंट $100 कमवाल का? तर बिलकुल नाही. तुम्ही एका दिवशी समजा 100 कमवले, दुसऱ्या दिवशी काय करू शकता, एक $50 कमवू शकता, तिसऱ्या दिवशी काय करू शकता, $70 कमवू शकता, एका दिवशी परत $130 कमवू शकता, किंवा असं करू शकता तुम्ही एका दिवशी मायनस एक 30 किंवा मायनस एक $70-60 तुम्ही जाऊ शकता. सो या कंडिशनमध्ये तुमची प्रॉफिट कन्सिस्टन्सी कशी मेजर करतात, तो बघा, प्रत्येक ब्रोकरचा एक रूल असतो सिम्पल, या फंडेडवाल्यांचा कंपन्यांचा. तो रूल कसा असतो मित्रांनो, जो हायस्ट डे ऑफ ट्रेडिंग असेल ना, समजा आता या कंडिशनमध्ये तुमचं हायस्ट प्रॉफिट किती आहे, $130, ठीक आहे. सो आता $130 ते हायस्ट प्रॉफिट पकडतात, आणि बाकीचे जेवढे तुमचे ट्रेडिंग डेचे प्रॉफिट्स आहेत ना, ते सगळे प्लस मायनस जे काय असतील ते सगळे ते कॅल्क्युलेशन करतात. ते समजा आता 100 आहे ना, 100 + 50, 50 + 70, 70 + 130 आणि वजा 60, असं सगळं करून जो व्हॅल्यू येतो ती व्हॅल्यू घेतली जाते. आणि त्याचं कॅल्क्युलेशन एकदम सिम्पल असतं बघा. कसं, तर सिम्पल हायेस्ट डे असतो ना, जो समजा HDP, हायेस्ट डे ऑफ प्रॉफिट, ठीक आहे, डिवायडेड बाय सिम्पल असतं टोटल प्रॉफिट. टोटल प्रॉफिट आता केसमध्ये किती झालं आहे, समजा आता मी कॅल्क्युलेशन करतो बघा, 100 + 50 150, आणि 150 + 70 230 आहे की नाही, 150 + 70 220, 220 अधिक 130 350 वजा 60, सो जवळजवळ $290 झालं. हे तुमचं हायेस्ट प्रॉफिट आहे, टोटल प्रॉफिट आहे 290, आणि परत काय केलं जातं, गुणिले 100 केलं जातं बघा. आता हे का करतात ते, तर त्यांना एक अंदाज येतो की बाबा हा ट्रेडर कसा आहे. सो या कंडिशनमध्ये बघा, 130 तुमचं हायेस्ट प्रॉफिट डिवाइड बाय 290 गुणिले 100. आता हे ज्यावेळेस तुम्ही कॅल्क्युलेशन करता त्यावेळेस तुम्हाला ते समजतं की तुमची प्रॉफिट कन्सिस्टन्सी किती आहे. आता जर तुम्ही एकदम काढलं ह्याचं कॅल्क्युलेशन, तर आपण काढूया, 44%. किती येते, 44%. आता मला सांगा, या 44%मध्ये तुम्हाला कंपनीने काय सांगितलं की 20% कन्सिस्टन्सी रूल पाहिजे, तुमचा किती आला, 44%. सो या कंडिशनमध्ये बघा तुम्हाला विड्रॉल मिळत नाही. सो त्यासाठी सोपा उपाय काय सांगेन मी, हे जे फंडेड अकाउंट्स आहेत ना, ह्याच्यासाठी थोडंसं युगो साईडला ठेवायचा. युगो म्हणजे मी काहीतरी वेगळं करणं, असं तो जो असतो ना मनामध्ये, तो साईडला ठेवायचा, आणि एक सिम्पल रूल फॉलो करायचा. तुम्ही दिवसाला समजा एक लॉस जो घेताय तो पण किती घ्यायचा, समजा एक $20-30 तुम्ही लॉस घेऊ शकता, आणि छोटी लॉट साईज एकदम 0.5 0.4 0.03 0.03 0.04 0.05 अशी लॉट साईज वापरा. आणि टार्गेट किती घ्यायचं, एक $50, ठीक आहे, $60, हे असे तुम्ही प्रॉफिट्स डेली घ्यायला चालू करा, ठीक आहे. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला कळेल की, आणि आनंद मिळतो, लक्षात घ्या, ह्याच्यामध्ये ह्या प्रॉफिट घेण्यामुळे लय असं मोठं एम करायचं नका की $100 $150 $200 प्रॉफिट कमी. आता ज्या लोकांनी आपल्या लिंकवरून अकाउंट ओपन केलं आहे कुठलंही विमास्टर ट्रेडचं, स्पेशली त्यासाठी लोकांसाठी, तुम्ही इन्स्टंट फंडिंग अकाउंट जर घेतलं असेल मित्रांनो, तर हे कन्सिस्टन्सी रूल जर त्याला असेल तर हे फॉलो करा, आणि तुम्हाला बघा किती चांगल्या प्रकारे विड्रॉल मिळतील, काही सुद्धा प्रॉब्लेम नाही. कॉन्स्टंटली समजा तुम्ही $50 जरी रेशो पकडला तर 20 दिवस ट्रेडिंगचे असतात. मी काल पण सांगितलं होतं, $1,000 प्रॉफिट होते. अगदी $1,000 जरी धरलं मित्रांनो, तरी देखील तुमचा 10% ROI निघाला. मी म्हणतो लॉस प्रॉफिट सगळं मायनस करा, तरी पण एक $500 जरी राहिलं, 50% असं समजा की अजून लॉसमध्ये गेला तुम्ही, म्हणजे 5% अजून इकडे तिकडे झालं, तरी $500 जरी राहिलं, तरी देखील $500वरती मंथली तुम्हाला 90% जरी ROI धरला, रिटर्न ऑफ त्यांच्याकडून भेटणारा विड्रॉल, तर देखील $500 90% विड्रॉल किती मिळते बघा, जवळपास $400-450 आसपास काहीतरी मिळेल तुम्हाला. सो तेवढे सुद्धा खूप मोठी अमाऊंट आहे. किती इन्व्हेस्टमेंट केली असती तुम्ही सुरुवातीला मला सांगा. तर एकदम सिम्पल, तुम्ही जवळपास $70 इन्व्हेस्टमेंटवर एवढे चांगले मिळू शकतात, आणि हे तुम्हाला मिळतं. मग तुम्हाला ते फोकसने अकाउंट हे ग्रो करावं लागेल, ठीक आहे. आता दुसरा विषय, ज्यावेळेस तुम्हाला पहिला पेआउट येईल मित्रांनो, $400 येऊ द्या, $300 येऊ द्या, $200 येऊ द्या, तर काय करायचं, विड्रॉल करायचं, आणि जे $100 आहेत
ते रिअल ट्रेडिंग अकाउंटला टाका. अगेन सांगेन मी, अकाउंट ओपन नसेल फॉरेक्सचं, अकाउंट ओपन करा. त्याचे तुम्हाला खूप जास्त फायदे होणार आहेत. समजा आपण आता काही लाईव्ह बॅचेस वगैरे चालू करू, त्यामध्ये तुम्हाला डिस्काउंट वगैरे मिळू शकेल, किंवा लाईव्ह ट्रेडिंगमध्ये तुम्हाला काय त्याच्यामध्ये फायदा होईल. सो ज्यांनी अकाउंट आपल्याकडे ओपन केलं असेल त्यांचं वेल गुड, नसेल केलं तर तुम्ही ते अकाउंट ओपन करून घ्या आपलं मार्केट्स फॉर यूचं. आणि ज्या लोकांनी फंडेड अकाउंट घेतलं नसेल त्यांनी देखील फंडेड अकाउंट घेऊ शकता. सो बघा, $100 तुम्ही तुमच्या लाईव्ह अकाउंटला टाकवले, त्यानंतर तुम्ही तुमची जी मी सांगितलेली आपली रिस्क रिवॉर्ड वर्ड शिकवला आहे, कुठला हवाला सायकोलॉजी मॅनेजमेंटचा, तो तुम्हाला तुमच्या रिअल अकाउंटवर ओपन करायला काय प्रॉब्लेम आहे सांगा. फक्त 2026चा 1 महिना तुम्ही एवढं अचिव्हमेंट करून बघा. कोणती? ही वाली प्रॉफिट कन्सिस्टन्सी फॉलो करून. ठीक आहे. आणि जर तुम्ही प्रॉफिट कन्सिस्टन्सीवालं अकाउंट नाही घेतलं तर मग काय तुमच्यासाठी रान मोकळं आहे. तुम्ही अगदी किती त्या अकाउंटला ग्रोथमध्ये वाढवू शकता. अगदी $1000 कमवा, नाहीतर $2000 कमवा. बट प्रत्येक जे फंडेड फर्म्स आहेत ते तुम्हाला ऑब्झर्व करत असतात की कशा प्रकारचा ट्रेडर आहे, कॉन्स्टंटली कमवतोय की नाही. जर तुम्ही दन काही प्रॉफिट कमवत आहे, दिवसात $500 कमवले, $400 कमवले, त्याला काहीच अर्थ नाही. कारण काय होतं, ते हायेस्ट प्रॉफिट पकडलं जातं आणि त्या हायेस्ट प्रॉफिटवर तुम्ही बाकीची कशी कॅल्क्युलेशन करताय हे सुद्धा त्यामध्ये एक ऑब्झर्वेशन ते कंपनी करत असतात. सो हाच एक सांगण्याचा उद्देश आहे. लॉंग रनमध्ये जर टिकायचं असेल, छोट्या कॅपिटलवरती ग्रोथ करायची असेल, छोट्या किंवा तुमच्या स्वतःच्या जरी कॅपिटलवरती, तरी हे काही रूल फॉलो करा. ठीक आहे. कॉन्स्टंटली तेवढं प्रॉफिट तुम्हाला कमवत जावं लागेल. ठीक आहे. ऑल राईट. सो आय थिंक तुम्हाला हे चांगल्या प्रकारे समजलं असेल. इथून पुढे तर तुम्हाला 2026मध्ये जे तुमची जर्नी चालू होणार आहे त्यासाठी तुम्हाला खूप चांगल्या शुभेच्छा मित्रांनो. आपण सगळे मिळून आता 5-6 दिवसामध्ये या नवीन वर्षामध्ये सुरुवात करतोय. सो मला खात्री आहे की तुम्ही सगळे व्हिडिओ बघत असाल. एक स्ट्रॅटेजी हातामध्ये घ्या. हे मनी मॅनेजमेंट सायकोलॉजीचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी या व्हिडिओमध्ये तुमच्याकडून नक्की अपेक्षा करेन एक कमेंट तुमची असावी आणि एखादा लाईक असावा, शेअर असावा. सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर करून टाका मित्रांनो. याच्या रिलेटेड अजून काही तुम्हाला गरज असेल एखाद्या व्हिडिओची तरी सांगा, आपण तो बनवूयात. आणि हे सेशन तुम्हाला सांगतो आपल्या प्रीमियम बॅचचं सेशन आहे, तरी देखील मी आपल्या सगळ्या कम्युनिटीसाठी, आपल्या लोकांसाठी हे तुम्हाला उपलब्ध करून दिलेलं आहे. सो जेवढं याच्यातून नॉलेज घेता येईल तेवढं घ्या. याच्या नोट्स बनवा मित्रांनो. आणि जरी याच्यामध्ये अजून एखादा ॲडिशनल पॉईंट राहिला असेल तरी देखील मी एखाद्या व्हिडिओमध्ये कॉन्स्टंटली तुम्हाला तो ॲड करून देण्याचा प्रयत्न करेन. सो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय. सगळ्यांनी काळजी घ्या आणि लर्निंग स्टार्ट करा.